बीड जिले के माजलगांव में बैगन के दाम गिरने से किसानों में नाराजगी फैल गई है। जहां पुरुषोत्तमपुरी के किसान सिद्धेश्वर गोड़ेकर ने बाजार में सिर्फ 4 से 5 प्रति किलो दाम मिलने और लागत भी न निकलने के कारण करीब 500 कैरेट बैगन खेत में बांध में फेंक दिए। उन्होंने बताया कि 2 एकड़ में की गई खेती का लगभग 70 क्विंटल उत्पादन पहले ही बाजार में भेज दिया था, लेकिन नुकसान के चलते यह कदम उठाना पड़ा, जिससे इलाके में किसानों में आक्रोश देखने को मिला। मी पुरुषोत्तमपुरी गाव असून तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये 2 एकर वांग्याची लागवड केली होती। नोव्हेंबरमध्ये वांग्याची लागवड केली होती, तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आता फेब्रुवारी, मार्च, तर वांगा आत्तापर्यंत मी 70 क्विंटल वांग पिकवलं। 70 क्विंटल वांग्यातून मला 70 रुपये सुद्धा घरी आलेले नाही। सगळे एक तर घरून मी तोडा करण्यासाठी 50-50 हजार रुपये माझ्या घरून खर्च झाला। वांग्यावरला खर्च 2-2.5-3 लाख रुपये झाला। असे करून 3-3.5 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च आहे। उत्पन्न 10 रुपये नाही। फक्त व्यापाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। आज समजा व्यापाऱ्याने तेच वांग आपण व्यापाऱ्याला दिलं, आडतला वांग विकलं, तर तेच वांग मार्केटला जाऊन 50 ते 60 रुपये किलो विकतं। पण शेतकऱ्याचा माल साधा 4 रुपये, 3 रुपये, 2 रुपये शिवाय माल घेत नाहीत। ही कुठेतरी सिस्टीम चुकीची। याच्यावर कुठलं तरी कोणतरी कंट्रोल पाहिजे की शेतकऱ्याचा माल आल्यानंतर शेतकऱ्याला कमीत कमी त्याचा खर्च तरी निघेल असं तरी भाव त्याला द्यायला पाहिजे। पण असं न होता इथल्या सिस्टमचं सगळं चुकीचं धोरण आहे। खालचा माणूस 60 रुपये किलो, 50 रुपये किलो वांग विकतो आणि शेतकऱ्याचा माल फक्त 5 रुपये किलो जातो। ही कुठली पद्धत काही कळालीच नाही आम्हाला आता। शासनाची मागणी एवढी, याच्यावर व्यापाऱ्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे। शेतकऱ्याला किमान 25-30 रुपये किलोनी तरी दर मिळायला पाहिजे। तुम्ही 50 इका नाही तर 60 इका, पण शेतकऱ्याला 30 रुपये किलो जर दर भेटला तर शेतकऱ्याचं कसं तरी 2 पैसे त्याच्या पात्रात येतील।